संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्न। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा। शुभरत्न केंद्र AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी। मोबाईल 09448 1424 21। ज्या वेळेला आपल्याकडे अपघात होतो त्यावेळेला आपण सारे पक्ष, मतभेद, राजकारण विसरून त्याची कारणमीमांसा करतो। त्या ठिकाणी अपघात जे मृत्यू पडले त्यांच्याप्रती सांत्वन करतो, अपघात हे झालेत त्यांना मदत करतो आणि पुन्हा होणार नाही त्याची काळजी घेतो। पण मला वाटतं एवढं किळसवाणं राजकारण त्या संजय राऊतची तर विकृत मानसिकता आहे। म्हणजे मेलेल्या टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद बोलतात। लोक आता कुठल्या मानसिकतेत आहेत? अपघात झाला आहे, लोक त्या ठिकाणी चिंताग्रस्त आहेत, रडत आहेत आणि त्यावर पण आपण राजकारणाची पोळी जर भाजणार असू, यापेक्षा दुर्दैवी दुसरं काय असू शकत नाही। खरं म्हणजे आता कॅगच्या माध्यमातून SITची जी चौकशी लागली त्याच्यामुळे ठाकरे परिवार अस्वस्थ आहे आणि आता मग सरकारला प्रतिकार करायचा आणि काय दबाव टाकून आपल्या चौकशा थांबतील काय, अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। 25 वर्ष महापालिकेची सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये, मग विकास होता तर का आता काही 10 महिन्यात विकास झाला किंवा झाला काही असं बोलण्याला काहीच अर्थ नाही ना। अमर्याद सत्ता होती, तुम्ही त्या ठिकाणी महापालिका एक चरायचं कुरण म्हणून बघितलं आणि आता जागे झालात, जरा धीर धरा। 10 महिन्यात झाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी सत्तेत येऊन, निश्चितपणे मुंबईचा कायापालट होतोय, परंतु आपल्या अस्तित्वासाठी धडपड आहे। मुंबईकरांसाठी काही देणं घेण्यात येणार नाही। सगळे एका माळीचे मणी आहेत। मला वाटतं जेव्हा अपघात होतो तेव्हा आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची, आपण सारे मिळून त्या ठिकाणी त्या अपघात जो झाला आहे त्याची कारणमीमांसा करतो, आधार देण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा अशा गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेतो। नंतर आहे ना वेळ, अधिवेशन आहे, इतर राजकारणाचे व्यासपीठ आहेत, परंतु आज तरी अशा प्रकारचं राजकारण करणं म्हणजे विकृत मानसिकता राजकारणातलं दुसरं काही नाही। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।